झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। सावित्री, 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 सावी बाळा, साहू, सावित्री, सावित्री, सावी बाळा, बाळा कुठे आहेस तू? सावित्री, 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 असं नको करूस बाळा, पुढे झाला आलं पण ना, आता नाही सहन होते, नाही, थकलोय मी, थकलोय। कुठे आमची कन्या? आम्ही डोळे मिटताना तिला तुमच्या हातात सुपूर्त करून गेलो होतो। तुम्ही तिला जीवापाड जपाल आणि प्राणपणानं तिचं रक्षण कराल ह्या विश्वासावर, आणि आज अचानक ती नाहीशी झाली। साक्षात राजकन्येला सांभाळू शकला नाही तुम्ही? इतक्या मोठ्या तपश्चर्येनंतर आणि वाट पाहिल्यानंतर प्राप्त झालेल्या स्वतःच्या दिव्य कन्येचं रक्षण करण्यास असमर्थ ठरलेला राजा आपल्या प्रजेचं रक्षण काय करणार? धिक्कार आहे तुमचा। नाही, 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 ह्याचं उत्तर आमच्याकडे नाहीये, नाही, ह्याचं उत्तर नाहीये आमच्याकडे। पोटच्या कन्येचं रक्षण नाही करू शकलो आम्ही, प्रजेचं काय रक्षण करणार? नाही, प्रजेचा प्रतिपालक म्हणून मी हा मुकुट धारण करतो, पण तुमचं बरोबर आहे महाराणी, धिक्कारच आहे आमचा हा मुकुट धारण करण्याचा, या मद्र देशाचा राजा म्हणवण्याचा। या राजमहालात, या राजवाड्यात राहण्याचा अधिकार आम्ही गमावला। हत्ती, हत्ती इथे कसा आला? आता मागच फेकून दिला होता, रस्ता चुकला असेल।
सोना 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 सोना. हे काय चाललेलं असेल ह्यो पायाखालचा रस्ता तरी परत परत रस्ता चुकितो. कोण टोना करीतो? ए! कोण टोना करीतो? हाच टोना करतो. हं? हाच टोना करतो. ए लांडग्या चल हाट. टोना करतो. हा? टोना करतो. पकडा त्याला. महाराज मी काय नाही केलं महाराज. उलट ह्या बाळाला या बाळाला जंगलात कुणीतरी टाकून दिलं होतं. मी श्वापदांपासून वाचवलं त्याला. शिपायांकडे घेऊन येत होतो यांनी अडवलं. क्षमा असावी महाराज, पण हा माणूस मला लबाड वाटतोय. नाही, याला जर सावित्रीला अपाय करायचाच असता तर तो रानातून इथे आलाच नसता. तेही देवीच्या दारात. त्याला राजवाड्यावर घेऊन चला. प्रत्येक वेळेस तू आमची अवज्ञा केलीस आणि सावित्रीला पुढे करत आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत राहिलीस. पण तू साक्षात राजमातेला टक्कर देतेस हे विसरलीस आणि थेट मृत्यूच्या दारात जाऊन पोचलीस. तुझ्या क्षणिक विजयाच्या क्षणार्धात चिंध्या होतील आता. कारण तुला वाचवायला इथे आता राजाही नाही आणि सावित्रीही नाही. राजा तर राज्य सोडून गेलाय आणि सावित्री हे जग. असं अभद्र बोलू नका देवी. माझं मन मला सांगतंय सावित्री सुखरूप आहे आणि ती परत येईल. एकच मागणं आहे, कृपा करून त्यावेळी तिला शेला द्या. स्वर्गीय महाराणींच्या वस्त्रात विणलेला शेला आहे हा. तो तिला मायाशी ऊब देत राहील जन्मभर. तुम्ही माझं काही करा, परंतु हा शेला तिला द्या. मरण समोर दिसतंय तरी गुर्मी काही गेली नाही. कशाला हवाय हा शेला? सावित्री तर या जगात नाही, ती गेली वर. आता तिथे जाऊन भेट तिला. थांबा. खरंच देवी मातेचीच कृपा. आम्ही मन कठोर करून वावरत होतो.
पण देव पाण्यात घालून ठेवले. चला आज चला. अमात्य, आज्ञा महाराज. या भल्या माणसाला सावित्रीच्या वजना इतक्या सुवर्ण मोहरा द्या. होय महाराज. तिथून न तर इथून डुरक्याचं सोनं डुरके हा बरोबर मिळालं. लांडगा. थांब. अजिबात आवाज करू नको, अशी सक्त आज्ञा आहे महाराजांची. का? सावित्रीला जाग येऊ नये म्हणून. तिला चकित करणार आहेत ना महाराज. म्हणजे तुझ्या अपयशाचा सोहळा आहे ना आज. सावित्रीचा 9वा जन्मदिवस. त्यासाठी चाललंय सगळं कौतिक बगीच्यात. तुझी सावत्र कन्या तुझ्या नाकावर टिचून मोठी होतीये आणि आजही महाराजांना तुझ्यापेक्षा अधिक तीच प्रिय आहे. तिच्यासाठी रात्रीचा दिवस करतायत. बघ बघ. सगळी चूक माझीच आहे महाराज. माझ्या एका चित्रामुळे इतका व्याप करावा लागतोय तुम्हाला. पण चित्र काढताना असं काही होईल असं चुकूनही वाटलं नव्हतं महाराज. मला क्षमा करा. पुन्हा अशी चूक होणार नाही महाराज. अहो, तीच तर गंमत आहे. कुणाच्याही मनात येणार नाही असं काहीतरी जगावेगळं आमच्या सावित्रीच्या तल्लक बुद्धीला सुचतं. आणि एकदा का तिनं हट्ट धरला म्हणजे धरला. मग साक्षात ब्रह्मदेव जरी समोर अवतरले ना तरी सुद्धा ती मागे हटणार नाही. आणि खरं सांगू का, तिचे हे जगावेगळे हट्ट पुरवण्यात जे सुख मिळतं ना ते निराळच असतं. पण जितका आनंद असतो तितकं आव्हानही असतं. चला सरी सरी चला. ती भिंत नसील तर कशा पायी वेळ येईल घर सोडून जाऊई. हा तुमचा तातो भिंत ओलांडू गेला आणि भिंतीवरून आले ना सैनिकाई बाण. जीव गमावला माप त्या भिंती पायी. ना नको. शाल्व सीमेसिंजे गेले ते सुखी झाले. चला सारं सोडीत ते गोडीत ना रडू गेळीत सोडीत. चला चला सरी सरी.
अशी गंमत करीस तू, तरीच ही सोंग तू अनाथ करीत. रम्मी असतीत त्या भिंतीकडे बघिसन, हिलिंगोबा रान असतीत ते घास देई. आपण एकीने राही तर ती भिंत काय करी. पण घर ना सोडी मायो, घर सोडून तुझा जीव राही. इथला वारा, इथला झरा, इथला झाडा पानाही वास सोडून मी तर मान टाकीत जांबू कंदून असलीत तर. पाहित आता आपलं ना, आता ह्या लेकरांचं राज्य आलं. हसत तू आपला राजा. या पोराहा जे कळीन ते आपणास नाही कळीन. सुपली मायो थांबा आथे, घर सोडीसीन ना जा. आगे सुपली मायो चारो सीमेसीन रान ना, उदास आणि भकास चढ. ते जीण ना ऐक सत्यवाना. ती अशी माया असेल तिथं काय कोरड सार. सत्तू, तू या बोलीसन थांबीत. आता बघित तू सगळं नीट करीतो की पुन्हा आम डोकं आपटत भिंतीवेरी. चला भिंत आता ना सोडीत त्या भिंतीस पाडूनच टाकीतो आणि ज्याई बांधली त्याला शिक्षाही करीतो. प्रणाम राजमाता. तुम्ही माझ्याशी कधीच बोलत नाही, पण मला ना तुम्ही खूप आवडता. म्हणजे ना तुम्ही राजसभेत येताना डौलदार चालत ते मला फार आवडतं. किती दिवसापासून ना मला सांगायचं होतं हे तुम्हाला, पण तुम्ही बोलतच नाही ना माझ्याशी. पण आज बोलाल ना, आज माझा जन्मदिवस आहे. मिठाई आणली आहे मी तुमच्यासाठी. मिठाई खा आणि माझ्याशी कट्टी सोडून गट्टी करा. अगं सावित्री, अगं जसा आज तुझा जन्मदिन आहे तसंच तुझ्या मातेचा मृत्यूदिनही आहे. स्वर्गवासी महाराणींची आठवण म्हणून राजमाता प्रतिवर्षी ह्या दिवशी काळी वस्त्रे घालून आणि मौन व्रत धारण करून राहतात. म्हणूनच तर तुझ्याशी बोलत नाही ते आज. असू दे असू दे. आजी ही एका प्रकारे आईच असते. सांग बाळा, आजीला मिठाई दिलीस का? नाही. नमस्कार केलास का? नाही. आवर लवकर, आपल्याला धबधबा बघायला जायचंय ना. हो. चल चल. आयो ते आपल्याकडे सोन्या पैंजणच आहेत ना? हो. त्या काय? अगे तू नेहमी म्हणीस
ते पैंजण आकाशीय तारखेच्या पायाची गळून पडिले. ती तारका या रानावेरून त्या भिंती पल्ल्याच्या राज्यात तर गेली नसेल ना? हो, कशाच विचारीस तू इतकं? म्हणजे अगे म्हणजे आता मी मोठा झालो ना, तर मग माहिती असलं पाहिजे मला राणा सारं. लिंगोबाच्या डोहाकडून ती दगडाई रांग अशी तो रस्ता जाईत का त्या भिंतीकडे? अरे हो, मोठा कठीण तो रास्ता. आणि मागे 8-9 वर्षात कुणी गेलं ना बघ तिकडे. तू या करवंद्या जांभळ्या आता तो गेला जीवासी मुकला ना मायो. बाण ताणून सैनिक अशीच सीमेपल्याड. वाईट ती भिंत माणसास एकमेकांपासून तोडीत. आता पाडीतच मी ती भिंत. भया, हे चालील अशी डोक्यात? तंगड तोडी सण ठेवीत मी. तू आपलं रान सोडून कुठे ना जात. जानी धरीस. हाव काम असीत. मी दिवली मायोकडे जात कामासी. हे गाडग असीन विस्तवा वेरी. कंद ठेविले असीत शिजाय असी. आणि हे पाही, हे झाकण असी त्या वेरी. हा, मग मी काय करीत? तू एकच करी, हा विस्तव विजू ना देई. ध्यान ठेवून असी कळी. मी येत लवकर, पण ध्यान दे. विस्तव विजला तर कंद कडक राहीत, मग परत ना शिजत ती. बस येथच लक्ष ठेवून. अजिबात हलू नाही येथून कळी. हो आयो. बोल वनराज, आम्ही गोफण घेऊन तयार. गोफण ना वेगळं काम असीत. जमत? हा हा, आम्हासी न जमीन तसं काहीच नसेल. उन्ना उन्ना. मग तुम्ही या गाडगेकडे ध्यान ठेवीत. काही हो, विस्तव विजूना कळीत. हा वनराज. उन्ना उन्ना. बसा ते. तू कुठे चाललेला? मी ना चालिलो. हा घेऊन चालिलो मला. कुठं? भिंत पाडीसन. हळूहळू नाता. कळीस कळीस. पण सुब्बू, तुझा हट म्हणून आपण चालीत भिंतीसन. नाहीतर मी आयो तातोची आवाज ना करीत. ते दोघे मला सांगित भिंतीसन ना जाई, भिंतीसन ना जाई. पण तू हटली ना, आणि तू माझ्या लाडाचा. तुझा हट ना पूर्वी तर मला घास न जाईत. मग काय करीत? निघालो त्यासाठी भिंतीसन. हो हो, सगळं ध्यानी असतीत माझ्या. तुला ती दुष्ट भिंत पाडाई असतीत, आणि तू मला मदतीसाठी आणीत. हे बघ, आयोता तो विचारित तेव्हा हेच सांगित. मी फक्त मदतीस. भिंत पाडो हा तुझा हट. घाबरू ना. मी वचन दिलं म्हणजे दिलं. मी हातोड्याने घाव घालीत आणि तू धक्का देईस.
मग काय वेळ लागेल भिंत पाडी सण. आज पाडीतच ती भिंत. चल बडबड करी तर वेळ लागी. भिंत पाडून घरी राहा लवकर. कळीत चल सरी सरी. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. झाडाचे आंबे गुब्बू गुब्बू. नाचवित सोंड सुब्बू ऐटीत सत्तुवन राज. चालीत पायटीत सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सत्तू सुब्बूची जोडी हुंब पावसात भिजित. गिंब चिंब पावसात भिजित. गिंब चिंब खोल तरीसी मुळी नाही भीत. डोंगर का पार ओलांडीत सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. झाडाचे आंबे गुब्बू गुब्बू. सरी सरी चालीत जीवाचे जीव आभाळ भरून. सत्तू सुब्बू नेहमीच हात धरून. सत्तू सुब्बू नेहमीच हात धरून. वादळ वीज अन ऊन कडाकून सत्तू सुब्बू चालीत धडाकून. सत्तू सुब्बू चालीत धडाकून. सरी सरी चालीत सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सरी सरी चालीत सत्तू सुब्बू. सत्तू सुब्बू. सत्तू सुब्बू. साऊ, ए साऊ, तू अशी उठून का आलीस? अगं ते सगळे कार्यक्रम तुझ्यासाठीच चालू होते ना. बिचारे कलाकार हिरमुसून गेले बघ. अगं आपल्या लाडक्या राजकन्याच्या प्रेमापोटी झाले होते ना ते. काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का? आणि स्वतःला असं गुरफटून का घेतलंयस तू? तुझं तोंडही नीट दिसत नाहीये. बहुतेक कशानं तरी घाबरली असेल ती. मी पाहते. साऊ, साऊ बाळा काय झालंय तुला? हा हे साऊ, अगं हे बघ, तुला बरं वाटत नाहीये का? साऊ, खूप थंडी वाजते. थंडी? आता? महाराज, मला वाटतं तिला नक्कीच कोणाची तरी नजर लागली असणार. म्हणूनच हा ज्वराचा त्रास सुरू झालाय. तिला विश्रांती घेऊ दे. मी असं करते, मी तिच्यासाठी चाटण करून आणते आणि नजरही काढून टाकते. साऊ, साऊ तू झोप बाळा. मी येतेच थोड्या वेळात. किती छान आहे नगरातून जाताना. काकांनी कधी मला बघूनच दिलं नाही. सांभाळून बस का सुरंगे. हे नेहमीच आहे ठाऊक असून सुद्धा मी सांगतोय, भिंतीजवळ जाण्यासाठी या आडवाटेनेच जावं लागतं. पक्की वाट कधी होणार कोण जाणे. महाराजांनी त्यासाठी मंजुरी पण दिली आहे. पण करणार काय? मंजूर झालेल्या मुद्रा कुठे गडप होतात देव जाणे. त्याला मुद्राच पाहिजेत फक्त. आपल्याला तर अनुभव आहेच. महाराजांनी ठरवलेलं आपलं वेतन चांगलं घसघशीत आहे. पण मधली माणसं गिळतात आणि मग आपल्या हातात मुठभरच येतं. अशात कसं भागणार आपलं? आणि गरजा त्या काय कमी होतात होय? दिवस जसा वाढत जातो तसा गरजाही वाढत जातात. काही खरं नाही. पण बाई तू गप्प बसा. हा नाही तर जाशील राजकुमारीला सांगायला. नाही बघितलंय मी तुला राजकुमारीशी बोलताना. अगं आपण आपल्या पायरीनं राहावं बाळ.
उगा उत्साहाच्या भरात न्याय मागायला जाशील आणि आपलं हातचं काम निघून जायचं. आपण आपलं इमाने इतबारे काम करत राहायचं. चला सोडतो तुम्हाला. बसा मोकळे निवांत रवंत करेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.